पतसंस्था हत्तूर तसेच या शाखांतर्गत ते सर्व पदाधिकारी तसेच या व्यासपीठावर आसनस्थ झालेले सर्व मान्यवर तसेच सर्व शाखेतील संचालक चेअरमन आणि आजचे आमचे सर्व सत्कार मूर्ती त्याचप्रमाणे या वार्षिक सभेसाठी आवर्जून आमचे खास उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनी या सर्वांचं मी श्रीचं जे काय वाटचाल आहे त्या वाटचाली पाठीमागं आमच्या सर्व सभासदांना आणि संचालकांना त्यांच्या पाठीशी सदैव एक कृपेचं
आशीर्वादाचा हात आपल्याला श्री स्वामी समर्थ पतसंस्था आणि या स्वामी समर्थ महाराजांचा एक कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आहे। अशा या स्वामी समर्थ महाराजांचं प्रतिमेचं पूजन व्यासपीठावर आज खास वार्षिक सभेसाठी जे का उपस्थित मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत त्या मान्यवरांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ प्रतिमेचं पूजन होणार आहे आणि प्रतिमा पूजनानंतर आपण आपल्या या वार्षिक सभेला सुरुवात करणार आहोत। प्रथमतः मी या वार्षिक सभेसाठी 2023 आणि 24 या आर्थिक वर्षातील 23वा हा जो का वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्या सभेसाठी आवर्जून उपस्थित आमचे हत्तूर गावचे प्रगतशील शेतकरी माननीय विश्वनाथ चिडगुंपे सावकार हे आपल्याला लाभलेले आहेत। तसेच प्रसिद्ध उद्योजक श्री प्रकाश कुंभार त्यांचे देखील प्रमुख अतिथीमध्ये त्यांची उपस्थिती लाभलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या संचालकांना आपल्या पतसंस्थेच्या वाटचालीमध्ये सदैव मार्गदर्शन करणारे मदत करणारे आणि श्री सोमेश्वर बनसिद्धेश्वराची माराया भीमाशंकर जनगे त्यांचे देखील आपल्याला प्रमुख उपस्थितीमध्ये हातभार लाभलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या पतसंस्थेचे जे कार्य आहे ते कार्य प्रसारित करण्यासाठी आमचे पत्रकार वारे सर त्यांचे देखील इथं प्रमुख पाहुणे म्हणून आपली उपस्थिती लाभलेली आहे। अशा या सर्व प्रमुख पाहुण्यांचं सर्व संचालकांच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे। आता थोड्याच वेळामध्ये श्री स्वामी समर्थ प्रतिमेचं पूजन होणार आहे। त्यानंतर आपल्या मुख्य सभेला प्रारंभ होणार आहे। सभासदांचा विकास व्हायला पाहिजे आणि सभासदांच्या पाल्यांचा विकास व्हायला पाहिजे। या दृष्टिकोनातून आपल्याला काय करता येईल याविषयी आपले विद्यमान चेअरमन श्रीयुत राजेंद्र कुलकर्णी आणि सर्व त्यांचे संचालक वेळोवेळी यावर विचार विनिमय करतात आणि अंमलबजावणी करतात की आपल्या हत्तूर गावामध्ये अनेक सभासद आणि सभासदांचे पाल्य वर्षभरामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले आहे आणि अशा या सभासदांना म्हणा किंवा त्यांच्या पाल्यांना म्हणा एक प्रकारचं प्रोत्साहन देणे हे आमच्या पतसंस्थेचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट आजपर्यंत 23 वर्षे अखंडित अविरतपणे ते राबवत आलेले आहेत आणि यंदाही आपल्या गावातील अनेक विद्यार्थी अनेक सभासदांचे बंधू वेगवेगळ्या पदावर नियुक्ती झालेले आहेत, अतिशय व्यवस्थित पद सांभाळून निवृत्त झालेले आहेत आणि आमच्या सभासदाचे पाल्य अनेक अशा या उच्च शिखरापर्यंत जाऊन यश संपादन केलेले आहे। अशा या आपल्या सर्वांचं एक सत्कार मूर्ती म्हणून आज त्यांची निवड केली आहे।
स्वामी समर्थ परिवार संचलित स्वामी समर्थ पतसंस्था व नेहरू युवा पतसंस्था या आपण दोन्ही संस्थेचा या ठिकाणी आपण या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभा आपण घेत आहोत। या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी विविध सत्कार या ठिकाणी पार पडणार आहेत। या सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले ज्यांचं सहकारामध्ये दबदबा आहे, ज्यांचं शिक्षण क्षेत्रामध्ये दबदबा आहे, ज्यांच्या 2 मराठी शाळा, एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, खूप मोठे असे कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि इथले विद्यमान चेअरमन आहेत ते म्हणजे आमचे या लेबर फेडरेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय शंकर अण्णा चौगुले साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आमचे मित्र विश्वनाथ चुडुपी सावकार, दिलीप सावकार, आमच्या मंद्रुप शाखेचे चेअरमन कांबळे सर, भरूच शाखेचे चेअरमन बंडे सर आणि या ठिकाणी पहिल्यापासून मला साथ देणारे आमचे अप्पा बळुर्गे असतील, वकील साहेब, व्हिडिओ वकील साहेब असतील आणि मगाशी सत्कार होत असताना सगळेच आमचे आता तुल्यबळाचे आहेत, प्रत्येकाचा सत्कार करावा लागतंय किंवा ते सारखं तेच करणं भाग पडेल असं वाटून म्हणजे सत्कार आटोपत घेतले। पण आपल्या सर्वांचं मी ज्यांचं झालं नाही, तुम्ही सगळ्यांना खूप म्हणजे सहकार बाबराव राहण्यास खूप लोक सगळे शंभू असेल, आपले राजू सलगरे सावकार असतील, सर्वांचा सत्कार तुम्ही करण्यायोग्य तुम्ही व्यक्ती आहात। पण काही वेळेचं बंधन आहे आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी करत बसण्यापेक्षा हृदयापासून तुमच्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक या ठिकाणी या सभेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो। बंधूंनो, आपण आपल्या संस्थेचा विस्तार होत असताना आपण प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहात। चौगुले सर, मी डीएड ला होतो, एक पेपरला बातमी वाचली, बचत गटाची संकल्पना माझ्या डोक्यात आली। मग आम्ही मित्राच्या सोबत बसलो, जेव्हा डीएड संपलं गावी गेलोय तेव्हा आम्ही गावामध्ये एका रूम मध्ये अभ्यासाला बसायचो। त्या ठिकाणी एक आम्ही 10 मित्र मिळून एक 20 लोकांचा एक बचत गट स्थापन केला। महिन्याला 100 रुपये भरायचे त्यांनी, असे महिन्याला 2000 रुपये चालू झालं। मग त्यातनंच आम्ही कर्ज वाटप चालू केलं। मग असं करत करत ते पसरलं, ते 20 चे 40 झाले आणि असं करत वाढत गेलं। आणि तेव्हा आमची एक संघटिका म्हणून होती सांबाई सतुबर, सांबाई शिवानंद सतुबर, ती टोटली गावातील जवळपास 100 आम्ही पुरुष महिला मिळून 100 लोक झालो रोज, म्हणजे महिन्याला 100 वरच फक्त। मग यातून ती संघटक म्हणून सांबाई सतुबर होती आमची, खूप चांगलं काम तिने केली। जवळपास मला वाटतं 2 ते 3 वर्ष ती काम केली। आमचं जरी सर तेव्हा 100 रुपये देखील खूप वाटायचं बरं का, म्हणजे काय नव्हतं, परिस्थिती नव्हतं, आम्ही शून्यात आलेली माणसं आम्ही। मग असं करत 101 माणसं झालं, पुढं 1.5-2 वर्षामध्ये 1.5 लाख रुपये एकूण कलेक्शन झालं। त्या 1.5 लाखामधून आम्ही म्हणजे महिन्याला 10,000, 15,000, 20,000 असं वाटायचो। 1.5 लाख म्हणजे आम्हाला खूप मोठं वाटायचं। तेव्हा असं वाटू लागलं की आता ही जी गरीब लोक आहेत त्यांचे 3 लाख रुपये आपल्याकडे जमा आहेत, उद्या एकाने कर्ज घेतलं त्यांनी नाहीच ते भरला तर पुढं आपलं कसं व्हायचं, त्या लोकांचं कसं व्हायचं, ह्या हिशोबाने कायदेशीर आधार पाहिजे म्हणून आपण तेव्हा 1.5 लाखाच्या भाग भांडवलामध्ये आपण स्वामी समर्थ पतसंस्थेची स्थापना केली। तेव्हापासून आज 23 वर्ष होत आहेत, 12 वर्षाचा एक तप असतोय, अजून एक म्हणजे 2 तप पूर्ण व्हायला अजून 1 वर्ष शिल्लक आहे। म्हणजे एक 2 तपाचं जवळपास आमचं या ठिकाणी कष्ट आहे, सर्वांची मेहनत आहे। आणि ह्या सर्व काळामध्ये साहेब 2019 पर्यंत आम्ही असं गावामध्ये आम्ही डोक्यामध्ये एवढंच होता की बाबा गरिबांना पण सहकार्य करायचं। आता गरिबांना कसं आहे 5%, 10% ना दुसरीकडे कर्ज घ्यावं लागत होतं, जे अगदी छोटे छोटे अपेक्षा असतात। 2005 तरी खूप म्हणजे मोठं त्यांना वाटतंय। मग अशा वेळी आम्ही त्या हिशोबाने आम्ही सुरुवात केलेली। 2019 पर्यंत आम्ही गाव लेवल असंच चालू केलं। पुढे काय झालं, अनेक संस्थेचे आपण काही किस्से माझ्या समोर येऊ लागले। मग म्हणजे संस्था मोठ्या कशा झाल्या, आधार संस्था कशा निर्माण झाल्या। मग म्हटलं आपण आता जसं आपण गावासाठी आपण गरजू लोकांना केलं तसं आपण तालुक्याच्या लोकांसाठी करावं, म्हणून आम्ही आमचे जुने मित्र आमचे कांबळे सर, ते आम्ही दोघं आम्ही डीएडला मिळूनच होतो आम्ही। मग त्यांच्या डोक्यात घातलं सर आपल्याला मंद्रप्रस्थ शाखा स्थापन करायची। मग त्यांच्या नेतृत्वाखाली मंद्रप्रस्थ शाखा स्थापन झालं। जेव्हा शाखा नफ्यात आली मग बंडे सर आमचे सहकारी, सगळे मास्तर लोकच भरपूर होते आमच्याकडे।
मग त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बरूरला शाखा स्थापन केली. इथे शाखा प्रॉफिटमध्ये आलं. मंद्रूळ, बरूर आणि हातूर हे 3 शाखेमध्ये आमचं काम चालू झालं. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली, तुमच्या सहकार्याखाली आपण इथे एक शाखा चालू केलं. आणि दुसरी हे सर्व करत असताना नेहरू युवा केंद्राच्या वतीने आमची संस्था होती, नेहरू युवा संस्था. तिथले अधिकारी माझ्यावरती जवळ सोपले, सर तुम्ही चेअरमन आहात, तुम्ही सगळ्या गोष्टी करा. मग तिथल्या आज 2 शाखा, एक जुळे सोलापूर आणि एक कुंडा नाका, ही 2 शाखा कार्यरत आहेत. अशा प्रकारे 6 शाखा आपण या ठिकाणी हेड ऑफिस आपण या ठिकाणी केलोय. सर्व संपूर्ण यंत्रणा आपण या ठिकाणाहून आपण हलवतोय. तर हे सगळं करत असताना आज संस्थेकडे जवळपास 6 शाखेचे म्हणून आज आपल्याकडे 18 कोटी ठेवी आहेत आणि 20 कोटी भाग भांडवल आणि इतर जे निधी वगैरे आहेत अशा पद्धतीने 2 कोटी, अशा पद्धतीने दोन्ही मिळून जवळपास 20 कोटीची संस्था आहे. मी सर्व आमचे जे स्टाफ आहे त्या सर्वांना मी टार्गेट दिलेला आहे की बाबा आपल्याला ह्या पुढच्या मार्च 2024 पर्यंत, आपलं 25 पर्यंत, की आपल्याला 25 कोटीचा पल्ला गाठायचा आहे. काही करायचं आणि 25 कोटीचा पल्ला आपल्याला पार पाडायचा, त्या दृष्टीने सर्वांनी काम करायचं असं मी सूचना दिल्यात. आमचा कर्मचारी वर्ग कष्टाळू आहे, मेहनती आहे आणि तेही करतायत, प्रयत्न करतायत. निश्चितपणे त्यांच्या प्रयत्नाला यश मिळेल याची मला आशा आहे. आणि दरवर्षाप्रमाणे आपण करतो, गुणवंत सत्कार करतो. आपण जे रिटायर झाले त्यांचा सत्कार करतोय, जे नवीन नियुक्ती वगैरे आहेत त्यांचाही सत्कार करतो, किंवा ज्यांना एखादा चांगल्या याच्यामध्ये यश मिळालं त्यांचाही आपण सत्कार करतोय. पण याच्या अगोदर सर मी गावामध्ये करायचो, बरं का, हातूर गावामध्ये करायचो. तालुक्यात असल्यामुळे आपण तालुक्याच्या ठिकाणी हातूरला करायचोय. म्हणलं आमच्या लोकांना आता जिल्ह्याचं आपलं ऑफिस माहीत व्हावं, त्यांना इथलं दर्शन व्हावं, म्हणजे त्यांना येणं हे होत नाही, या निमित्तानं तरी यावं, दर्शन होईल आणि जिल्ह्यातील जे आपले इतर सभासद आहेत त्यांना देखील येणं सोयीचं होईल. ह्या हिशोबाने आपण जाणून बुजून या ठिकाणी आपण ह्या वेळेचं वार्षिक सभा आपण ठेवलेली आहे. आपल्या सर्वांच्या प्रयत्नानं चांगल्या पद्धतीने संस्था वाटचाल करू लागलेली आहे. प्रत्येक शाखा नफ्यात आहे. आपण दरवर्षी जेव्हा आता 23 वर्ष होत आहेत, पहिल्या वर्षापासून आपली संस्था ऑडिट वर्ग अ मध्ये आहे. पहिल्या वर्षापासून आपण डिव्हिडंड देतोय. 13% डिव्हिडंड आपण कायम स्वरूपामध्ये देतो. ह्या वेळेस देखील आपण 13% डिव्हिडंड आपण काढलेला आहे. म्हणजे आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेची प्रगती जी आहे ती अगदी आपण गगन भरारी अशी आपण या ठिकाणी प्रगती करतोय आणि आपलं सहकार्य असंच राहील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर आजच्या सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी गुणवंत जे विद्यार्थी आहेत, जे 10वीला गावामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय अशा पद्धतीने उत्तीर्ण झालेले आहेत, 12वीला झालेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. आणि त्यांना देखील मी त्यांच्या करिअरसाठी, भावी करिअरसाठी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं आवड आहे त्या क्षेत्रामध्ये त्याने झटून काम करावं, झोपून अभ्यास करावं आणि आपली यशस्वी वाटचाल आपण चालू ठेवावी अशी तुम्हालाही शुभेच्छा देतोय. आणि त्याचबरोबर आपले काही सभासद या ठिकाणी इतर ठिकाणी नोकरी करत असताना रिटायर्ड झालेले आहेत, तर त्यांचं देखील मी या ठिकाणी त्यांचं जे भावी आयुष्य आहे ते निरोगी, आरोग्यमय हो आणि त्यांचं जे सामाजिक कार्य आहे किंवा त्यांचं जे उर्वरित आयुष्य आहे ते विनासायास आणि विना संकटाचं, विना टेन्शनचं अगदी मस्तपैकी ते लाईफ जगावं अशी या ठिकाणी मी शुभेच्छा त्यांनाही देतोय. आणि त्याचबरोबर आमचा एक ते मेंबर आहे, ते ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ पाटील, ते ग्रामपंचायत सदस्य झाले. एकच माणूस आहे ते गावामध्ये पळतोय, काम करतोय. मी सोपवले की अगदी गावात काही गटरे भरले तरी त्या माणूस तो जाऊन करतोय, असला तो माणूस. पण आज त्यांनी कला शिक्षक म्हणून झेडपीला तर तो लागलेला आहे. मग आज म्हणजे कला शिक्षक म्हणून ते आज सर म्हणून होत आहेत. आता 1-1.5 वर्ष आहेत. आता आम्ही कसं तरी काढून तिथं घेऊ आपण, पण आपल्या वारसाला देखील या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतोय. आणि त्याचबरोबर पोलीस म्हणून देखील या ठिकाणी जनके ना आपले गुंडू सावकार, पंचायत गुंडू सावकारची मुलगी, खूप म्हणजे आनंदाची गोष्ट आहे. मुली देखील म्हणजे हम किसीचे कम नाही, अगदी मुली देखील खूप पुढे जात आहेत. त्यांची मुलगी या ठिकाणी पोलीस म्हणून ती नियुक्ती झाली. तिला देखील तिच्या करिअरसाठी ती चांगल्या पदापर्यंत ती पोचावं, तिला अभ्यास कायमस्वरूपी ठेवावं असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून तिलाही शुभेच्छा देतोय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी डोगे नावाची मुलगी आहे, तिला अगदी सर MBBS ला तिचा नंबर लागलाय, खूप चांगलं ती मार्क्स घेतली. पण तिचं मगाशी विचारलं तर तिला रक्त वगैरे बघून तुला शक्य काय, तर तिच्या मानसिक स्थिती नाही. पण ती आता ती म्हणते मला त्या क्षेत्रात काम करायचं नाही. आज ती बीटेकला ऍडमिशन घेतली आणि तिथेही एक्झाम दिली आणि तिथेही ती मागे ह्याच्या हायेस्ट स्कोर ती पास झाली. अशा मुली म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे अभिमान वाटतोय असल्या मुलींचं. आई वडिलांचं ते नाव काढतात म्हणजे हे निघतंच. पण या ठिकाणी समाजाचं म्हणा, गावचं म्हणा
आपल्या पूर्ण जिल्ह्याचंच म्हणा या ठिकाणी नाव निघतंय. तिला देखील तिच्या करिअरसाठी तिचे जे स्वप्न आहेत त्या स्वप्नाला देखील भरारी मिळू दे. तिचे स्वप्न आहे की तिला जे रिसर्च क्षेत्रामध्ये म्हणजे रिसर्च क्षेत्रामध्ये काम करायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, तिला देखील या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे खूप म्हणजे मेंबर अप्पासाहेब कुंभार असेल, सिद्धू कांडे असतील, अनेक लोक काही नावं चुकून राहिलेली असतील तर आपण क्षमा करावी. आपल्या सर्वांचा स्थान माझ्या हृदयात आहेत, आमच्या सर्व संचालक माझ्या हृदयात आहेत. आपण काय वाटून घेऊ नये. पुन्हा एकदा शब्द रूपाने आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आणि आता पुढचा जो कार्यक्रम आहे तो सत्काराचा, ह्या जे नवीन नियुक्ती वगैरे आहेत किंवा गुणवंत आहेत त्याचा सत्कारचा कार्यक्रम आहे. साहेबांनी गडबड आहे, त्यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न होईल आणि सत्कार झाल्यावर आपण सभेला सुरुवात करूया. एकदा सत्काराचा कार्यक्रम मी पुन्हा एकदा श्रीयुत मैत्री सरांकडे देतोय. सरांनी पुढची सूत्रं या ठिकाणी करावं. एकंदरीत आपल्या पतसंस्थेचा जो काही वाटचाल आहे त्या वाटचालीचा आढावा थोडक्यात आपण आपल्या सभासदांसमोर मांडला आणि अशीच एक सहकार्य या सर्व सभासदांकडून संचालकाकडून मिळावं अशी आशा आपण बाळगला. त्याबद्दल तुमचं धन्यवाद. यानंतर आपला पुढील सत्काराचा कार्यक्रम आहे की गेल्या आर्थिक वर्षामध्ये सन 2023 आणि 24 या आर्थिक वर्षामध्ये की आपल्या सभासदांपैकी काही उच्च पदावर काही सामान्य पदावर अनेक वर्ष सेवा करून त्यातून ते आता निवृत्त झालेले आहे. अशा निवृत्त सत्कार मूर्तीचा सत्कार आपल्या मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. आजचे पहिले आपले निवृत्त सत्कार मूर्ती आहेत ते श्री सोमेश्वर प्रशाला हत्तूर येथे गेले अनेक वर्ष विनानोंदणीत बिनपगारे अशा या खट्टर मार्गामधून आपला अखंडित सेवा बजावून निवृत्त झालेले आमचे मित्र आहेत दर्याप्पा शौरप्पा गुरव. त्याने नुकताच निवृत्त झालेले आहेत आणि त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानाने आनंदाचं जावो या प्रीत्यर्थ आपल्या पतसंस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करत आहेत. तरी मी आपले प्रमुख पाहुणे श्रीयुत आपल्या चौगले साहेब यांना मी विनंती करतो जिल्हा परिषद शाळा हत्तूर येथील सौ स्मिता मोराळे मॅडम मी जाहीर करतो आपल्या संस्थेकडे जाहीर करतो ना ते जाहीर करू ते नवनियुक्ती की आपल्या गेल्या आर्थिक वर्षामध्ये जे आपल्या सभासदांचे पाल्य वेगवेगळ्या पदावर नियुक्ती झालेले आहेत आणि सभासद देखील आपल्या संस्थेचे आहेत. अशा या नवीन नियुक्ती लोकांचा मी सत्कार हाती घेतो आहे की आपल्याच गावामध्ये शिक्षण पूर्ण करून आपल्याच गावामध्ये अनेक वर्ष शिक्षकाचं काम करून शेवटच्या उर्वरित सेवा कालामध्ये मुख्याध्यापक पदी नियुक्त झालेले त्यांच्या हातून अनेक असे विद्यार्थी घडलेले आहेत. असे आमचे वर्गमित्र सिद्धराम शौरप्पा गुरव यांचा जिल्हा परिषद शाळा हत्तूर येथे नूतन मुख्याध्यापक पदी नियुक्ती झालेली आहे. हे गावचे शान आहे, गावचा अभिमान आहे आणि अशाच प्रकारे त्यांचा वरचेवर प्रगती होत जाऊ म्हणून आपल्या सर्व प्रमुख अतिथीच्या वतीनं आणि संचालकाच्या वतीनं त्यांच्या भाविक कार्यासाठी सदिच्छा पर सत्कार समारंभ आपण
इथे करत आहोत। हे गुरुजींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे की शिक्षक पदावर असताना त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत, पण त्यावेळेला त्यांच्या कर्तव्याने जबाबदारीला मर्यादा येत होते। DJ Asif SK SK DJ Asif SK
ह्या उद्देशासाठी आहे. आपण डोक्यात हेच आपण चालू म्हणजे घेऊन चालावं की काही करून आपल्याला 31 मार्चला आपल्याला हे टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि पुढच्या सभेला हे टार्गेट आम्ही अचिव्हमेंट केलं की आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमच्या कॅप्टनला मी टार्गेट शुभेच्छा देतो आणि शंकरांना विनंती करतोय की आपण शुभेच्छा पर आपण मनोगत व्यक्त करावं आणि आपण पुढचं त्यांचा कार्यक्रम आहे मग साहेब एवढं करून ते मार्गस्थ होतील. या स्वामी समर्थ पतसंस्थेच्या वार्षिक सभेसाठी उपस्थित सर्व संचालक मंडळ, चेअरमन, माझे मित्र कुलकर्णी सर, त्याचबरोबर लातूरचे आणि सर्व शाखेतले सभासद, त्याचबरोबर आदर्श शिक्षिका आणि आदर्श विद्यार्थी आणि जे गुणवंत विद्यार्थी, त्याचबरोबर रिटायर झालेले जे गुरुवर्य आहेत, या सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी पण एका सहकारी संस्थेत काम करतो, माझी सुद्धा पतसंस्था आहे, पण एवढ्या कमी वेळेत एवढ्या 22 कोटीचा, जवळपास 20 कोटी ना, 20 कोटी जे ठेवी आहेत त्या आपल्या ह्याच्यामध्ये, हे एका हातूर सारख्या गावातून येऊन आमच्या सोलापूर सारख्या शहरातल्या पतसंस्थेला लाजवेल असं काम आहे. त्याबद्दल मी तुमच्या चेअरमनचा तुमच्या सर्वांचा अभिनंदन करतो. नुसता ठेवीच नाही आहे, त्याचबरोबर तुमच्या सर्वांचा जे सभासदांच्या मुलांचा आणि सभासदांच्या सर्वांचा विचार करणारी संस्था माझ्यासमोर तर एक आदर्श संस्था म्हणून ही स्वामी समर्थ पतसंस्था आहे. आज या पतसंस्थेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि या पतसंस्था येत्या वर्षात 25 कोटीचा उद्देश, मला वाटतं 25 नाही त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा उद्देश पार पडेल असं मला असं वाटतं. आणि माझी एक फुलाची पाकळी म्हणून जी विद्यार्थिनी MBBS मध्ये पास झाली, त्यासाठी एक फुलाची पाकळी म्हणून एक भेट वस्तू इथे देणार आहे, तुम्ही त्यांना द्यावा अशी माझी विनंती आहे. कारण MBBS नीट परीक्षा हे मला माहिती आहे काय परीक्षा असते आणि कसा अभ्यास असतंय. या नीट परीक्षा आपल्यासारख्या गावातली मुलगी, एका शिपायातली मुलगी एवढ्या चांगल्या मार्काने पास होते हे आमच्यासाठी खूप खुशनव आहे. म्हणून मला न राहावलं, त्यामुळं मी माझ्या वतीने, माझ्या संस्थेच्या वतीने त्या भगिनीला इथून पुढच्या काळात जरी काही शैक्षणिक मदत हवी असेल तर आम्ही जरूर तिला मदत करू. शैक्षणिक संस्थेच्या मार्फत फेडरेशन मानत नाही, माझी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्था आहे, त्या संस्थेच्या मार्फत या दिदीला शैक्षणिकसाठी काही पण मदत लागू द्या, आम्ही त्याला द्यायला तयार. आता प्रायोगिक तत्वावर फुलाची पाकळी म्हणून आम्ही त्यांना थोडं बक्षीस देणार एक पाकिट नाहीये, पण तसंच देतोय, काय राग मानून घेऊ नका. नाही घ्या, काय पण अडचण उद्या आम्ही जरूर तुला मदत करू. मला इथं बोलवून सदा त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि माझे मित्र कुलकर्णी सरांना शुभेच्छा देतो. ही पतसंस्था अजून जास्तीत जास्त सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात प्रगतीशील असं व्हावासाठी अशा व्यक्तीला पुढील वाटचालीला अतिशय मनापासून शुभेच्छा दिला, त्याबद्दल आपल्या संचालकाच्या वतीनं आपण आभार मानतो आहे. यानंतर मी असं विनंती करतो की आपलं जे काय नवीन पदावर नियुक्ती झालेली आहे अशांचा आपण सत्कार केलो, त्यांपैकी एकाने आपलं 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं असं मी विनंती करतो. आणि आपले मुख्याध्यापक सर यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी एक आपल्या सर्व संचालकांच्या वतीने विनंती आहे. श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन आमचे बंधू श्री राजेंद्र कुलकर्णी सर, आमचे मार्गदर्शक गुरुप्पा कुलकर्णी, सर्व प्रतिष्ठित आणि सोमेश्वर
शिक्षण संस्थेचे सचिव शंभूराजे पांडे, सर्व माझे सहकारी मित्र सर आणि सर्व माझ्या गावातील तमाम बंधू आणि भगिनी, खरोखरच मी लहानपणापासून बघतो की एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती एवढ्या पदापर्यंत जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं. जेव्हा मी शिक्षक होतो तेव्हाच हे राजेंद्र कुलकर्णी मला वाटतं 10वीला होते. त्यावेळी आमचे सर भरले सर संस्थापक होते. कधी कधी शिक्षक सुद्धा भेटायचे नाही. अशा परिस्थितीने स्वतः त्यांच्या पगारातून संस्था चालवलेली आहे. अशी माणसं आमच्या गावातून गेलेली आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत हा माणूस तयार झालेला आहे. याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तर त्यांनी एकदा मला सहज विचारले, त्यांनी राहत होते त्या गट शिक्षणाधिकारी ऑफिसच्या समोर, त्यांच्या एकदम बाबासाहेब होते त्यावेळी, मला वाटतं माझी बदली झाली होती बरूड केंद्रामध्ये. त्यावेळी म्हणले तुमची बदली सर कॅन्सल करतो. अजून त्यांनी डीएडला होते. मी म्हणलो कसं काय अजून तू डीएडला आहे बाबा, आता माझी बदली कशी नाही बघा म्हणणार. परंतु मी लगेच हजर झालो, त्याच्यामुळे माझी बदली काय झाली नाही, म्हणजे रद्द झाली नाही. मी लगेच हजर झालो, जायला नको पाहिजे होतं. त्याच वेळी त्यांची चुणूक मला लक्षात आली. त्यांनी मला विचारले सर मी जिल्हा परिषदेकडे येऊ का संस्थेकडे जाऊ. मी एकच सल्ला दिला, तुला जर राजकीय क्षेत्रामध्ये जायचं असेल, त्यांना आठवत असेल की नाही मला माहित नाही, तर जिल्हा परिषदेकडे येऊ नको म्हणून. जिल्हा परिषद मध्ये फक्त आल्यावर फक्त काय होईल, आपलं चाकोरीबद्ध जीवन जगता येईल, आपल्याला फार काही वेगळं काही प्रगती करता येणार नाही. आणि खरोखरच तो दिलेला सल्ला आज मला तरी वाटतं मी एक चांगला म्हणजे सल्ला दिलेला आहे असं सरांना वाटतं. तर अशा प्रकारे जी संस्था आहे अशाच नावारूपाला येवो आणि आपल्या गावामध्ये नव्हे तर दक्षिण सोलापूरमध्ये जी काही चांगली माणसं आहेत त्यांना पुढे आणून त्यांचा जर सत्कार केला तर पुन्हा आपलं गाव म्हणा आपलं तालुका म्हणा निश्चितच पुढे जाईल. याच्यामध्ये तुम्हाला पुणे लागेल. आणि जो तुम्ही आजचा सत्कार केलात आमच्या सगळ्या शिक्षक बांधवांचा त्याबद्दल आम्ही खूप खूप ऋणी आहोत. एवढंच या ठिकाणी बोलून माझे दोन उपस्थित केला आणि आपल्या गावचे अभिनंदन केला. त्यानंतर आपल्या पतसंस्थेच्या वतीनं जे का आदर्श शिक्षक पुरस्कार आपण यंदा या वर्षापासून सुरुवात केलो आणि इथं अखंडितपणे हा पुरस्कार आपण देणार आहोत. आता चेअरमनने आपल्याला सांगितले जवळजवळ 2000 शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराचे नियोजन आपण पुढच्या 5 सप्टेंबरला करू असं आपण जाहीर केले आहे. आणि आजचे आमचे आदर्श शिक्षक सत्कार मूर्ती मुराळे मॅडमना मी विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करा. श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय श्री राजेंद्र कुलकर्णी सर, सर्व मान्यवर कार्यकारिणी आणि इथे उपस्थित माझ्या हत्तूर गावचे प्रतिष्ठित नागरिक, माझ्या छोट्या बंधू भगिनी, सगळ्यांना माझा नमस्कार. माझा तुम्ही जो हा मोठा सन्मान केलाय हा खरंच कुठल्याही राष्ट्रीय पुरस्कारापेक्षाही आणि जिल्हा पुरस्कारापेक्षाही खूप मोठा मी मानते. कारण ज्या गावात आपण नोकरी करतो, जिथं भाकरी खातो, आमची भाकरी जिथं आहे तिथं जर हा सन्मान मिळत असेल तर त्यासारखा उच्च असा सन्मान कोणताही नाही. पण हा सन्मान तुम्ही दिलेला आहे त्या पाठीमागं जे आदर्श व्यक्तिमत्व आहे, जे माझं आदर्श व्यक्तिमत्व आहे ते आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि तुमच्या गावचे सुपुत्र गुरव सर यांचा तुम्ही आभार मानायला पाहिजे. कारण ते स्वतः एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या डोळ्यातून जर ती मला आदर्श शिक्षिका म्हणून पाहत असतील तर यासारखा मोठा सन्मान माझ्या आयुष्यातला कुठला नाही असं मी समजते. एक गोष्ट सांगायची म्हणजे मी स्वतःविषयी काही सांगणार नाहीये.
कारण मी आजपर्यंत जवळजवळ 2005ला लागलेली आहे आणि 16 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे. या सर्व्हिसमध्ये गुरव सरांसारखा अगदी असा आदर्श व्यक्तिमत्व मी पाहिलेलं नाही आहे. आणि गुरव सरांच्याकडून एक शिकायला मिळालं की आपल्या अपयशाचं रडगाणं गात बसण्यापेक्षा आपण एक उत्कृष्ट नियोजन केलं आणि त्यानुसार पाठपुरावा केला आणि प्रत्येक गोष्टीत जर आपण सातत्य ठेवलं तर यश हमखास मिळतं. आणि ही गोष्ट मला शिकायला मिळाली. सर आल्यापासून शाळेतला प्रत्येक शिक्षक असू दे, विद्यार्थी असू दे किंवा गावकरी असू दे, प्रत्येक जणांच्या वागण्यात एक बदल झालेला आहे. प्रत्येकाचा एकच उद्देश आहे, विद्यार्थी विकास आणि विद्यार्थी विकास. तो सोडून दुसरं काहीही नाही आहे. ही एक खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि ह्या त्यांचे जे उपकार आहे त्याची एक उतराई म्हणून मी तुम्हाला एक शब्द देऊ इच्छिते. हत्तूर गावचा विकास असू दे किंवा हत्तूरच्या गावातल्या मुलांचा विकास असू दे, माझं जे सर्वोत्कृष्ट मला देता येईल ते मी नक्की माझ्या पूर्ण सेवा काळात देणार आहे. आणि जिथं जिथं मी सर्व्हिस करेन तर सरांचा एक वसा म्हणून मी पुढे घेऊन जाईल की मला जे जे देता येईल ते सर्वोत्कृष्ट मी माझ्या पूर्ण अखंड सेवेकडे. शेवटी मला माझी एक अपेक्षा व्यक्त करावी वाटते की तुम्हाला आता एक विद्यार्थी MBBS झाली म्हणून किती गावाला अभिमान वाटायला लागलाय. आणि आपल्याला बघा, आपले आई वडील, माझे आई वडील असू देत किंवा तुमचे आई वडील असू देत, त्या काळामध्ये सुविधा मिळाल्या नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी थांबलो. देवानं आपल्याला अजून एक संधी दिलेली असते पोरांच्या रूपामध्ये. आमच्या आई वडिलांकडे काय नव्हतं तर आम्ही आज नोकरी करून घोडा गाडी सगळं आमच्याकडे आलेलं आहे. ती संधी आम्हाला कशामुळे मिळाली तर शिक्षणाने दिलेली आहे. शिक्षणासाठी बघा, आपली मुलं राहू देत, गावची मुलं ती आपली मुलं. आज ना उद्या हे लोक इथं तयार झाले आणि तुमच्या गावात सुधारणा करायला सरपंच म्हणून यांच्या मिसेस आज आलेले आहेत. तर आपल्या गावासाठी जे योगदान करता येईल ते अगदी मनोभावे करा. मंदिरावरती इकडं तिकडं तर आपण खर्च करतोच, पण बघा उपस्थिती आणि गुणवत्ता हे दोन आमच्या शाळेपुढे प्रश्न आहेत. मुलांना काहीतरी दिलं की मुलं आवडीने येतात. म्हणून मला असं वाटतं की तुमचे वाढदिवस असू देत किंवा तुमच्या घरातल्या मोठ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ जर तुम्ही पेन, पेन्सिल, वया ह्या गोष्टी जर दिलात तर नक्की याचा बघा, ते गुणुरे सरांनी वया दिला तर त्याचा फार आम्हाला चांगला फायदा व्हायला लागला आहे मुलांच्या गुणवत्तेसाठी. तुम्हाला कळकळीची विनंती की तुम्ही अशा पद्धतीची मदत केलात तर हा मोठा आमच्या मुलांसाठी हातभार लागेल. आणि शेवटी जाता जाता श्री स्वामी समर्थ पतसंस्थेला त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मनापासून मी शुभेच्छा देते आणि माझे शब्द थांबवते. आपला हा जो का पुरस्कार आहे ते पुरस्कार आपल्या कार्यावरून आपल्याला हा बहाल करण्यात आलेले आहेत. ते आपला हा जो का विकास आहे ते विद्यार्थ्यांच्या आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला हा मिळत असतो. की आपल्या शिक्षकासमोर कोण आदर्श असतो तर आपला विद्यार्थी आदर्श असतो. की विद्यार्थ्यांचा जर आशीर्वाद जर आपल्या शिक्षकांच्या पाठीशी जर असेल, अशा शिक्षकी पेशामध्ये अनेक यश आपण संपादन करूया आणि उच्च शिखरापर्यंत आपण पोहोचूया. आणि उर्वरित सेवेमध्ये जे काही तुम्ही स्वप्न बाळगलात ते स्वप्न पूर्ती हो आणि ते पूर्ण करण्यासाठी आमच्या पतसंस्थेकडून जे सहकार्याची गरज आहे ते आपण वेळोवेळी पूर्तता करू असं मी आश्वासन देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या सभेपुढील आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील जे विषय आहेत ते विषय आपल्या समोर मांडण्यात येणार आहेत आणि सर्व संचालक एक एक विषय घेऊन आपल्या समोर येत आहेत आणि ते विषय आपल्या समोर वाचून दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी करणार आहेत. आपल्या मंद्रुप शाखेचे आता सध्याचे विद्यमान चेअरमन श्रीयुत राजेंद्र कांबळे सरांनी विषय क्रमांक 2 हा आपल्या समोर वाचून दाखवणार आहे. त्यांनी वाचावं असं विनंती करतो. मागील सभा 24/9/2023 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वाचून त्याचा वृत्तांत वाचून कायम करणे. पुढील विषय विषय क्रमांक 2 माननीय संचालक मंडळाने सादर केलेले 2023 सालचे 23 व 24 सालाचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक व नफा विभागणीस मंजुरी देणे. आज या ठिकाणी मी ठराव मांडतो. ठराव क्रमांक 2 सन 23-24 सालचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक पाहता एकूण 9,91,92,414 रुपये इतकी उलाढाल झाली असून त्यातून 1,74,74,948 रुपये इतकी उत्पन्न झाले असून त्यातून 98,50,459 रुपये 6 पैसे
इतका खर्च वजा जाता 13,24,489 रुपये 36 पैसे इतकी नफा झाली आहे. सदर नफ्याची विभागणी अहवालात दर्शवल्याप्रमाणे आहे ते अशा प्रकारे अहवाल बघून वाचून दाखवणे, ठराव मंजूर करणे. चालू वर्षी नफा 13,24,489 रुपये 36 पैसे, त्यापैकी राखीव निधी 25% 3,31,063 रुपये 36 पैसे, लाभांश सर्वांना 13% देणे 5,02,261 रुपये 50 पैसे, संशयित व बुडीत निधी 2,50,000 पैसे 2,00,000 रुपये व 50 पैसे, कर्मचारी कल्याण निधी 1,50,000, धर्मादाय निधी 1,00,000 रुपये आणि सामाजिक उपक्रम 41,164 रुपये असे एकूण 13,24,489 रुपये 36 पैसे इतका नियोजित आहे. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या समोर घेऊन येत आहे विषय क्रमांक 3 आपल्या मुख्य शाखेचे शिव हनुमंत विठ्ठल कोळे यांनी विषय क्रमांक 3 आपल्या समोर मांडतो. सन 2023-24 वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल माहिती स्तंभ. सन 2023-24 वर्षाचा लेखापरीक्षण चार्टर्ड अकाउंटंट माननीय श्री अशोक कुमार कत्ते सर यांनी करून त्यांनी पुढील प्रमाणे अहवाल दिलेला आहे. ते याप्रमाणे आहे. मी श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था मर्यादित हत्तूर तालुका दक्षिण सोलापूर या संस्थेचे सोबत जोडलेले 31 मार्च 2024 या दिनांकांच्या ताळेबंद व सन 2023-24 या सहकारी वर्षाचे नफा तोटा पत्रक तपासले असून अहवाल देतो की माझ्या लेखा परीक्षणाच्या उद्देशासाठी माझ्या संपूर्ण ज्ञानाप्रमाणे माहितीप्रमाणे व विश्वासाप्रमाणे खालील प्रमाणे जरूर ती सर्व माहिती व खुलासे मला उपलब्ध झाले आहेत. माझ्या मते व मला मिळालेल्या माहिती खुलाशांच्या आधारे ताळेबंद व नफा तोटा पत्रक संस्थेने ठेवलेले हिशोबी पुस्तकाशी जुळते असून सदर 31 मार्च 2024 या दिनांकांच्या ताळेबंद संस्थेच्या व्यवहाराची सत्य व वास्तव स्थिती दर्शविते. हिशोब हे त्यावरील टिप्पणीस पात्र राहून महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार आवश्यक ती माहिती देणारे आहेत व संस्थेचे आर्थिक व्यवहाराची व सत्य व वास्तव स्थिती दर्शवतात. माझ्या मते संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम नियम व संस्थेचे पोटनियम यानुसार आवश्यक असणारी हिशोबी पुस्तके योग्य रीतीने ठेवलेले आहेत. सन 2023-24 या सहकारी वर्षासाठी संस्थेस लेखा परीक्षणाचा वर्ग देण्यात येत आहे. धन्यवाद. धन्यवाद कोळी साहेब. यानंतर आपल्या समोर विषय क्रमांक 4 घेऊन येत आहेत आपल्या मंद्रुप पतसंस्थेचे माननीय विद्यमान संचालक हेळवी सर यांनी विषय क्रमांक 4 वाचून दाखवतो. विषय क्रमांक 4 आहे सन 2024-25 सालाकरिता अंतर्गत तपासणीचे नेमणूक करण्याबाबत. त्याचा ठराव मी वाचून दाखवतोय. संस्थेचे उलाढाल दिवसेंदिवस वाढत आहे. नवीन शाखा म्हणजेच बीसी सेंटर सुरू होत आहे. त्यामुळे व्यवहारात पारदर्शकता यावे यासाठी योग्य उमेदवाराची मुलाखत घेऊन नवीन अंतर्गत तपासणीचे नेमणूक करण्याचे ठरले आहे. धन्यवाद सर. या भरूच शाखेचे विद्यमान संचालक माननीय श्री सचिन बंडे सर. आपल्या पतसंस्थेचे कार्यक्षेत्र तालुकास्तर असल्याने विविध गावातील सभासद आपल्या संस्थेचे विविध सेवेचे लाभ घेत आहेत. परंतु भौगोलिक अंतरामुळे सेवेचा लाभ घेण्यास गैरसोय होत असून त्याकरिता तालुक्यात आवश्यक त्या ठिकाणी नवीन शाखा म्हणजे बीसी सेंटर उघडण्यात यावे असे. धन्यवाद बंडे सर. यानंतर विषय क्रमांक 6
आपल्या समोर मांडण्यात येणार आहेत ते आपल्या मंद्रुप शाखेचे संचालक प्राध्यापक गोरनाळे सर. विषय सन 2024-25 सालाकरिता प्रमाणित लेखापरीक्षक नियुक्ती करण्याबाबत ठराव क्रमांक 6 सन 24-25 सालाकरिता प्रमाणित लेखापरीक्षक म्हणून मासिक सभेत संचालक मंडळाची संमती घेऊन अत्यंत अनुभवी व तज्ज्ञ असे कत्ते अँड कंपनीचे अशोक कुमार कत्ते सरांची नेमणूक करण्यात येईल. या विषयास मंजुरी आहे का? यानंतर पुढचा विषय क्रमांक 7 आपल्या मंद्रुप शाखेचे विद्यमान संचालक माझे विद्यार्थी श्री दयानंद खेडे सर त्यांनी विषय क्रमांक 7 आपल्या समोर मांडणार आहे. विषय क्रमांक 7 सन 2024 व 2025 सालाचे अंदाजपत्रकास मंजुरी देणे. ठराव क्रमांक 7 सद्य संस्थेचे स्टेशनरी व प्रिंटिंग खर्च, वीज बिल व टेलिफोन बिल व इतर किरकोळ खर्च इत्यादी खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यासाठी संस्थेचे उत्पन्न व खर्चात संतुलन राखण्यासाठी पुढील सन 2024-2025 सालाचे अंदाजपत्रक तयार करणे गरजेचे आहे. त्यानुसार सन 2024 व 2025 सालाचे अंदाजपत्रक अहवालात दर्शवल्याप्रमाणे हे सत्य आहे. याप्रमाणे दर्शवल्याप्रमाणे आहे ते याप्रमाणे आहे. अहवाल बघून वाचन दाखवणे. पान नंबर 9. यानंतर विषय क्रमांक 8 आपल्या समोर घेऊन येत आहेत आपल्या बरूर शाखेचे विद्यमान संचालक अशोक सोनकंटले. विषय क्रमांक 8 आहे सभासदांच्या वैयक्तिक भाग धारण मर्यादेबाबत आणि शासनाच्या धोरणानुसार व उपयोजनेची तरतुदीप्रमाणे सभासदांच्या वैयक्तिक भाग धारण मर्यादा 2 लाख रुपये इतकी होती. परंतु नवीन शासकीय धोरणानुसार आता ती सभासदांच्या वैयक्तिक भाग धारण मर्यादा 2 लाखावरून 5 लाख रुपयेपर्यंत करण्यात आली आहे. त्याची सर्व सभासदांनी नोंद घ्या. विषय क्रमांक 9 आपल्या श्री स्वामी समर्थ पतसंस्थेचे विद्यमान सचिव ओशित जनगे यांनी विषय क्रमांक 9 आपल्या समोर वाचून दाखवणार आहे. ओशित जनगे. तर आपण ते उत्तर देण्यासाठी बसलेलो आहे. म्हणजे आयत्या वेळेचा विषय कसा असतोय, आपण एक तारीख दिलेला आहे की 20 तारखेच्या आत काय कोणाला काय विचारायचं असेल किंवा काय असेल तर शंका वगैरे असेल माहिती म्हणजे द्यावी, असं कुठलंही अर्ज झालं नाही. पण तरीही कोणाचं काय शंका वगैरे असेल तर आपण निरसन करूया. आणि या ठिकाणी आपण अहवाल बघितलं असेल, काय जण बघितले नसतील, पण आपण आपल्या संस्थेच्या वतीने आपण सर्वोत्तम असं व्याज देतो आपण. बरं का, उद्देश एवढाच आहे की 25 कोटीचं टार्गेट आहे आमचं. त्यासाठी आपण व्याज दर आता भरपूर वाढवलेलं आहे. जवळपास वर्षाला आपण 12% व्याज देतो. 12 म्हणजे एक वर्ष 13 महिन्यापर्यंत जे 13 महिन्याच्या पुढे जे आहे ते 11% देतोय. 13 महिने म्हणजे 24 महिन्याच्या पुढे 2 वर्षाच्या पुढे असेल तर 12% आपण व्याज देतोय. दाम दुप्पट आहे 6 वर्ष. कुठल्याही संस्थेमध्ये नाही आहे. आपण जास्त देतोय. आणि आपण जवळपास आता 23 वर्ष पूर्ण केलंय. असं कधी घडलं नाही की एखादा ठेवीत राहिला की तू 1 तासाने 2 तासाने किंवा 1 दिवसाने वगैरे असं आपण कधीच केलं नाही. आल्याबरोबर तर ठेवीदार किती का असू ठेवी ते आपण जागेवर दिलं. म्हणजे आजपर्यंत 23 वर्षाच्या काळामध्ये असं कधी घडलं नाही, भविष्यात देखील घडणार नाही. आपण जरी व्याजदर जास्त असलं, व्याजदर मुद्दाम यासाठी आपण ठेवलं की टार्गेट पूर्ण करण्यासाठी खूप गरजेचं आहे. आपण पुढचं काही प्लॅन ठेवलेला आपण संस्थेच्या मार्फत आपण उद्योग समूह उभारण्याचा किंवा आपण उत्पन्नाचा सोर्स उभा करण्याचा आपल्या डोक्यामध्ये प्लॅन आहे. त्यासाठी ठेवीमध्ये वाढ होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण ठेवीवर जास्त व्याज देतोय. आपलं कोणी जर मित्र असेल, नातेवाईक असतील
तर आपल्याला ह्या योजनेमध्ये भाग घ्यायला सांगा. आणि हे नसतील, एखादा सेविंग खाता म्हणजे निदान आपल्या संस्थेमध्ये व्यवहार तरी चालू दे. सेविंग खाता, आरडी खाता जे आहेत, ज्यांना असं एकदम ठेव जमणार नाही त्याने आरडी खात्याच्या माध्यमातून किंवा सेविंग खात्यामधून आपण चालू करू शकता. जे आपले जवळचे किंवा कोणी कर्जदार असेल त्यांना रेग्युलर भरायला सांगा, जेणेकरून कसं जे पैसे आहेत, आज मला माहित आहे आमच्याकडे जे खुरपाला जाणारे जे स्त्री आहेत, गावातले आमचे महिला वर्ग आहे, अशा महिलांना आमच्याकडे 5-5, 10-10 खूप कष्टाने पैसे ठेवले. त्यांच्या पैशाला मला आवश्यक कधी म्हणजे काय प्रॉब्लेम येऊ नये यासाठी त्यांच्यामुळे आज कर्ज उपलब्ध होतोय. पण त्यांचं पैसे या ठिकाणी आहेत, त्यांच्या ठेवी आहेत, म्हणून आज तुम्हाला आम्ही कर्ज देऊ शकतोय. म्हणून कर्जाची जी परतफेड आहे ती वेळेवर आपण करावं, तारखेच्या आत आपण करावं. आपण म्हणजे ह्या लोकांना भविष्यात अडचण कधी येऊ नये याची देखील आपण सर्वांनी काळजी घ्यावी. आणि याशिवाय आपण विविध कर्ज आपण योजना ठेवलेल्या आहेत. आपल्याकडे वाहन कर्ज आहे, गोल्ड लोन आहे आणि व्यवसाय कर्ज आपण देतोय, पिग्मीवर आपण कर्ज देतोय. सरकारी जे नोकर आहे, नोकरासाठी खूप बेस्ट गुरुजी खूप छान आहे बरं का आमच्याकडे. सरकारी नोकरासाठी कर्ज योजना आपण काढलाय. कारण कसं मला माहित आहे, जे सर्व्हिसदार आहेत ते होम लोन काढले किंवा मोठं लोन काढले ना, पुढे त्याने EMI भरणं खूप जिक्रीच होते. मग अशासाठी आपण इथं काय प्लॅन केलाय, फक्त त्याने व्याज भरायचं वर्षभर आणि वर्षाला इथं रिन्यू करायची. वर्षाला किती जवळपास किती खूप कमी व्याज आहे. म्हणजे महिन्याला काहीतरी आपण 16% प्रमाणे घेतो आपण. 16% म्हणजे जवळपास किती होतात, 16,000 होतात. लाखाला 16,000 रुपये वर्षाचा हिशोब. फक्त त्याने व्याज भरावं आणि वर्षाला इथं रिन्यू करावं. काही अडचण म्हणजे खूप बेस्ट असं. कसं आहे, दुसरीकडे जर 1 लाखाला म्हणलं की तुम्हाला जवळपास EMI तुम्ही जर बघायला बसलात तर जवळपास तुम्हाला 3,000 3,500 EMI बसतो लाखाला म्हणतो मी. तसं 1 लाखामध्ये आमच्या शिक्षकाचं किंवा सरकारी नोकरदाराचं हे भागत नाही. त्यांना जवळपास 3 लाख, 4 लाख, 5 लाख, आम्ही 5 लाखापर्यंत द्यायला होता. तसं कोणी आपले असतील गरजू लोक असतील, फक्त कंडिशन एकच आहे त्यांची सिव्हिल चांगली असावी. वैयक्तिक त्यांनी थकबाकीदार असू नये कुठल्या संस्थेत बँकेचं. जर जामीनदार झाल्यामुळे जर असतील तर आम्ही चालून घेतोय. जवळपास बाकीच्या ठिकाणी 750 सिबिल असेल तर लोन दिलं जातोय, पण आम्ही 650 जरी असलं तरी आपण लोन देतोय. फक्त त्यांनी 650 जर खाली आले किंवा 650 जरी खाली आले, समजा तरी जामीनदार म्हणून जर आला असेल तर तिथं आपलं माप आहे. फक्त त्याचं व्यक्तिगत नसावं. खूप बेस्ट स्कीम सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी बेस्ट स्कीम आपल्याकडे आहे. अशा अनेक योजना आहेत. आपण संपर्क करावा, प्रत्येक शाखामध्ये संपर्क करावा, कर्जाचे लाभ आपण घ्यावं. आणि ठेवी जे आहे ते ठेवीचं टार्गेट जे आहे, आमचे जे स्टाफ आहे ते आमच्या स्टाफला ते ठेवीचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपण कुठंतरी फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण देखील सहकार्य करावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय. आणि काही सूचना वगैरे असतील तर स्वागत आहे बरं का. कोणाला काय सांगायचं असेल असं करा तसं करा, आपण कसंही ते हे करूया. कारण आपण पहिल्यापासून आपण एकमेकांच्या ज्या सूचना आहेत आपण पॉझिटिव्हली घेतो, निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घेऊन आपण त्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करतोय. शेवटी आम्ही काय सगळ्या गोष्टीला काय देऊ नये, काही चुका होत असतात आमच्याकडून नकळत. अशा वेळी आपल्या महाराष्ट्राकडे आपण ते सुधारू. आपण आपल्याला संस्थेला पुढे जायचं, आपल्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे. आपण या ठिकाणी आलात, आपण उपस्थिती दर्शवली. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न झाला. आणि मॅडमना पुन्हा एकदा मी गावकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतोय. आणि जेवणाची व्यवस्था आहे, आपण सर्वांनी कोणी न जेवता कोणी जाऊ नये. पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी सर्व जे गुणवंत आहेत, सर्व जे सत्कार सर्वांना शुभेच्छा देतोय. आपल्याला देखील आमचं बशीर शेखचं वगैरे नाव राहण्यामध्ये घेणं विसरून राहिलं, काही असं होतंय, गडबडीत सगळे विषय होतात. असं काय जाणून बुजून काय विषय होत नाही. तर ज्यांचाही राहिला असेल, चुकून एखादा राहिला असेल तर आपण समजून घ्यावं. पुन्हा एकदा आपण सर्व या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचा आभार मानतोय. आणि आमची आजची सभा जी आहे ती संपन्न झाली असं मी जाहीर करतोय. हा, फक्त 1-2 मिनिट आपण संपण्यापूर्वी असं होतंय कधी कधी, तर आपण त्यांचं थोडं 1-2 मिनिट त्यांना ऐकूया. मग ज्यांना म्हणजे त्यानंतर आपण जेवायला आपण स्थान पण होऊया. आणि कर्जदारासाठी मला एक सूचना द्यायचं आहे की दोघांच्या भल्यासाठी की पतसंस्थांनी ते महिन्यातनं जे काय क्लोजिंग करता तुम्ही, ते क्लोजिंग तारीख तुम्ही त्या कर्जदाराला कळवावी. आणि त्याचे पुढील जे काही व्याजदर आहे तो व्याजदर त्या कर्जदाराचा म्हणजे घाटा होत नाही. त्यामुळे एवढंच विनंती करतो की तुम्ही क्लोजिंगचं तारीख आणि त्यांना किती तारखेपर्यंत कर्ज भरावं त्यांची दक्षता त्या कर्जदाराला द्यावी ही नम्र विनंती. आणि इथं मला सत्कार केला त्याबद्दल तुमची पण मला अभिमान वाटतो आणि तुमचा आभारही व्यक्त करतो. धन्यवाद. विषय
हे त्या स्टाफचं जबाबदारी आहे, त्या शाखेत जबाबदारी आहे की बाबा आपण लोन दिला, आज 1 तारीख लोन घेतला तर पुढच्या 1 तारखेच्या आत EMI ची तारीख असते. पण त्या शाखेच्या संबंधित जे स्टाफ असेल, तिथला शाखाधिकारी असेल, त्यांनी तसं सूचना द्यायच्या. आणि आपल्या चुकामुळे जर असं काय झालं तर तो भविष्य काळामध्ये माझा नाईलाज गोष्टी जे आहेत ते आपल्या पगारातनं मला कपात करावं लागेल. कारण सभासदांचं या ठिकाणी नुकसान होऊ नये याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. एवढंच असं. धन्यवाद. आपण सर्वजण आलात. आपलं सर्वांचं मनोभाव झालं.